नमस्कार मित्रांनो, मी मानस बोराडे, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यात संलग्न असलेला श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळकुटा ह्यावे अंतर्गतात मी आज डेअरीमध्ये आलेलो आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की आज आपण एक प्रकारचा आपण डेमो करूया, म्हणजे फॉडर ट्रीटमेंट विथ युरिया, म्हणजे चाराचा आपण चारासोबत युरियाचा ट्रीटमेंट करूया, जेणेकरून आपण आपल्याला काय फायदा होते, काय नुकसान होते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला सुरुवात करूया. आपण आता इथं आलेलो आहोत. तर आज आज आमच्या सोबत दोन शेतकरी आहे आणि त्यांचे नाव आहे हे डेअरी ज्यांच्या नावानं आहे त्यांचे गणेश ढाले हे आहे, आणि माझे कास्तकार रावे अंतर्गत भेटलेले कास्तकार म्हणजे अनिल. तुमच्यासोबत एक डेमो करूया चाराबद्दल. काय आहे म्हणजे चारा का आपण गायला देत असतो, हे कशासाठी देत असतो बा आपण, म्हणजे त्यांचं हे काय व्हावं ते त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. आता आपण गायला आपण दोन प्रकारचे चारा देतो, कोरडा चारा आणि ओला चारा. ओला आपण डायरेक्ट शेतातून आणला आणि गायला देत असतो, आणि कोरडा चारा जो आपण पीक झाल्यानंतर जे आपण कुटार म्हणत असतो, तो कुटार झाल्यानंतर आपण तो वर्षभर आपण साठवून ठेवतो, म्हणजे हळूहळू आपण गाई म्हशी यांना आपण देत असतो. तर तसंच आपण सुका चारा आहे त्या संबंधित आपण आज एक व्हिडिओ पाहूया. तर काय आहे काय नाही तर तो आपण आता समोरच पाहूया. तर तसंच तुम्ही पाहू शकत असाल आपल्याजवळ इथं कोरडा चारा आहे, तो मशीन मधून बारीक करून घेतलेला आहे. नंतर इथं थोडासा युरिया आहे, हा पण युरिया एकदम कमी प्रमाणात आहे, आणि पाणी आहे, आणि हा ग्लाउज आहे. आपण पहिले ग्लाउज घालून घेऊया. तर इथं आपण युरिया हा 50 ग्राम घेतलेला आहे. तर पहिले आपण युरिया हा 50 ग्राम युरिया आपण हा अर्धा लिटर पाण्यामध्ये आपण पहिले मिक्स करून घेऊया. हा जेव्हा आपण युरियाचं प्रमाण घेतो हा कमीत कमी 1 किलोसाठी 50 ग्रामच घ्यावा. याच्यापेक्षा जास्त घेतला तर याचा दुष्परिणाम आपण गाई या म्हशी याच्यावर पाहू शकतो, जेणेकरून गाय क्वचित मरूही शकते या त्याच्यावर उलट रिॲक्शन होऊ शकते, म्हणजे जेणेकरून त्यातून नाकातून पाणी वाहणे, तोंडातून पाणी वाहणे, या शेण पातळ येणे, अशा व्यतिरिक्त आपण हे पाहू शकतो. तर आता सहसा हे आपण हे पाणी युरियाचं तयार झालेलं आहे. आपण हे पाणी आता चारामध्ये टाकूया. आपण युरियाचं पाणी घेतलेलं आहे, युरियाच्यात पूर्ण मिक्स झालेलं आहे. आपण आता ह्यात हळूहळू याच्यात पाणी टाकूया, आणि थोडं पाणी झाल्यानंतर याला आपण मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर अजून थोडंसं पाणी टाकूया, जोपर्यंत पूर्ण पाणी आपण याच्यात टाकत नाही तोपर्यंत. तर आता आपलं हे असे तयार झालेलं आहे, कुटार तयार झालेला आहे. आता हा आपण कमी प्रमाणात केलेला आहे, तर त्या कारणानं आपण याला याच्यातच समजा एखाद्या थैल्यात या कायच्यात तरी अशा याच्यात ठेवू, जेणेकरून याला हवा लागन बा. आणि हा कुटार आपण 14 ते 21 दिवस पर्यंत असाच ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर आपण 14 ते 20 दिवसानंतर हा कुटार आपण 2 ते 3 दिवसा आडनं आपण गाई म्हशी यांना द्यायचा आहे. याचा उपयोग काय आहे? याचा उपयोग एवढा आहे की आपला जो गाई म्हशीचा पाचनशक्ती आहे ते आपण वाढवू शकतो. म्हणजे आपल्याला त्याच्यातून उत्पन्न, म्हणजे दुधाचं उत्पन्न जास्त भेटू शकते, शेण आहे ते जास्त भेटू शकते, गोमूत्र वगैरे जेवढे उत्पन्न आहे ते जास्त भेटू शकते, आणि त्यांचं आरोग्य पण हे चांगले राहू शकते. या प्रकारे आपण पाहिलं की युरियाची ट्रीटमेंट आपण म्हणजे चाऱ्यासोबत कशी केली आहे.